को पावर्ड बाय विमल. विमल, बोलो जुबा केसरी. लॉन्च इतका छान झाला आहे कारण प्रोमो पण आपले आले तेव्हापासूनच खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे लोकांचा आणि तेच मला वाटतं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. कुठलीही मालिका किंवा त्यातल्या व्यक्तिरेखा फेमस होण्यामागे हेच सगळ्यात मोठं कारण आहे की ते लोकांना आवडणं आणि लोकांना आता आवडत आहेत प्रोमोज आमचे. त्याच्यातले कॅरेक्टर्स, शिवानी समीरची केमिस्ट्री लोकांना खूप आवडते. सो दॅट इज व्हेरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स फॉर ऑल ऑफ अस. आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद आहे. छान एवढा रिस्पॉन्स आहे. वी आर ओव्हरवेल्म्ड. आणि कॅरेक्टरबद्दल सांगायचं झालं तर येस डेफिनेटली मी पर्सनली जशी आहे त्याच्यापेक्षा गायत्री प्रभू ही फार वेगळी आहे. आणि म्हणजे इतकी एक्स्ट्रीम वेगळी आहे की माझ्या आजूबाजूला पाहण्यातही अजूनपर्यंत अशी कधी व्यक्ती आली नाही आहे. म्हणजे कधी कधी काय होतं ना, ॲज अन ॲक्टर आमचा हा सर्च सतत चालू असतो की एखादी व्यक्तिरेखा कॅरेक्टर लोकांसमोर सादर करत असताना आपण त्याची बॉडी लँग्वेज, मॅनरिझम किंवा काही बोलण्याच्या पद्धती, हातवारे, हावभाव कसे असतील. मग तेव्हा ना हा जो सर्च असतो तो उपयोगी पडतो की माझी आजी असं बोलायची ते मी ह्याच्यात वापरलं, किंवा आमच्या गावाकडे काकू होत्या त्यांना असं म्हणायची सवय होती, त्यांचा बोलायचा टोन हा असा होता, तो मी ह्याच्यात वापरला. तर हे कॅरेक्टर जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा माझ्या डोक्यात असा काही रेफरन्सच येत नव्हता, कारण माझ्या पाहण्यातच एवढं एक्स्ट्रीम प्रॅक्टिकल कधी कोणी आलं नाही आहे. बट ॲट द सेम टाईम आय स्ट्रॉंगली बिलीव्ह की माझ्या पाहण्यात आलं नाही आहे म्हणजे अशी व्यक्ती एक्झिस्ट करत नाही असं नाही आहे. ह्या जगात प्रत्येक मानसिकतेची माणसं असतात आणि त्यांच्याकडे त्यांच्या वागण्याचं त्यांचं कारण असतं. सो मी एक तोच विचार करत होते की ही गायत्री जर एवढी प्रॅक्टिकल असेल तर ती वागत कशी असेल, ती बोलत कशी असेल, तिची थॉट प्रोसेस काय असेल, तिचे हातवारे कसे असतील, तिचे डोळे ती कशी वापरू शकेल. आणि अर्थात मी एकटीने, आमची अख्खी टीम त्याच्यामागे मेहनत घेते. आमचे डिरेक्टर आहेत, त्यांचे इनपुट्स आहेत, रायटरचे इनपुट्स आहेत, आमचे प्रोड्युसर आहेत, त्यांचे इनपुट्स आहेत. सो आम्ही सगळ्यांनी मिळून आमच्यापुरता आधी एक गायत्री ठरवली की अशी असेल ही गायत्री प्रभू. आणि मग ती मांडायचा आम्ही प्रयत्न केला आणि फॉर्च्युनेटली ती खूप छान लोकांपर्यंत पोहोचते. प्रोमोला खूप छान प्रतिसादसुद्धा येतो आहे. एक्सायटेड आहे कारण बऱ्याच वर्षांनी पुन्हा टेलिव्हिजन करतो आहे आणि त्यात स्टार प्रवाहासारखं चॅनल आहे. आमचे मेकर्स, प्रोड्युसर्स आहेत, त्यामुळे मजा येते, टीम आहे. त्यामुळे 17 तारखेची आम्ही वाट बघतोय. थोडी धाकधुकही आहे मनात. सो बघूया 17 तारखेला गंमत येणार आहे. तुमचे प्रतिक्रिया येणं सुरू होईल तेव्हा. माझी सुरुवात नायक म्हणून याच चॅनलवर झाली होती, स्टार प्रवाह. आणि पुन्हा एकदा करिअरच्या नव्या टप्प्यावरती स्टार प्रवाहावरतीच एक मालिका येते. काहीतरी वेगळं आहे कॅरेक्टर करण्यासाठी, जे मी शोधत होतो खरं तर, की काहीतरी वेगळं असावं आपण जे इतर कामं केलेत त्यापेक्षा. सो ती एक एक्साइटमेंट वेगळीच आहे. आणि शिवाय आमचे सगळे तंत्रज्ञ असतील, लेखक, दिग्दर्शक, सगळे म्हणजे आमचे प्रोड्युसर्स, ही खूप पॅशनेट टीम आहे. त्यामुळे अशा टीमबरोबर काम करण्याचा अनुभव, तितक्या ग्रँड पद्धतीने होणारं हे आत्ता लॉन्च, त्यामुळे एक्साइटमेंट नक्कीच आहे. आणि थोडीशी धाकधुकही आहे 17 जूनची, की 17 जूनला जेव्हा टेलिकास्ट होईल आणि तुमच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात होईल त्यावेळेला त्या कशा असतील आणि काय असतील. आम्ही मेहनत पूर्ण केली आहे, त्यामुळे आमचे एफर्ट्स नक्कीच काय म्हणतो आपण ना, की मेहनत रंग लायगी तसं होणार आहे असं मला तरी वाटतं आहे. पण तुम्ही अजिबात मालिका चुकवू नका. 17 जूनपासून सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता आमची मालिका येते. थोडं तुझं आणि थोडं माझं बघायला नक्की बघा आणि एकही एपिसोड मिस करू नका. तुम्हाला मजा येणार आहे. सो खूप जास्त एक्सायटेड आहे. जशा प्रतिक्रिया पण येतात त्यामुळे एक अजून उत्साह आहे. उत्साह वाढला आहे खरं तर, की असं वाटतं की कधी 17 जून उजाडते आणि कधी आमचा ऑन एअर एपिसोड जातो आहे. सो खरंच खूप एक्सायटेड आहे. आणि ह्याहून चांगली गोष्ट काय आहे, 9 वर्षापूर्वी ज्या चॅनलवरती मी माझी शेवटची मालिका केली होती त्याच चॅनलवर मी पुन्हा इथे काम करते. को पावर्ड बाय विमल. विमल, बोलो जुबा केसरी.